आणि दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पुण्यामध्ये मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन आधी झालं आणि त्यानंतर आता पुढच्या विसर्जनाच्या मिरवणुका पुढे सरकतात। मानाच्या कसबा गणपतीचं पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचं विसर्जन झालं आणि त्यानंतर विसर्जनाचे पुढचे गणपती जसे जसे येत गेले तसं तसं विसर्जनाच्या मिरवणुका पुढे सरकू लागल्या। कसबा गणपतीनंतर तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, मग गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालं, मग तुळशीबागेतल्या गणपतीचं विसर्जन झालं आणि मग केसरीवाड्याच्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन पूर्ण झालं आणि त्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सवाचे अनेक गणपती बाप्पा विसर्जनासाठी पुढे येत आहेत। पुण्यामधल्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींचा लांबच लांब वेळ, त्यांना लागणारे अनेक तास हे गेल्या काही वर्षांपासून चिंतेचा विषय बनलेला आहे। त्यामुळे यावर्षी या विसर्जन मिरवणुका लवकर व्हाव्यात यासाठी प्रशासनाचा प्रयत्न होता, मात्र तरीही विसर्जन मिरवणुकीला काहीसा उशीर झाला। दरवर्षी संध्याकाळी 5च्या सुमाराला 5ही गणपतींचं खरं तर विसर्जन होतं, पण यावर्षी मात्र 5व्या गणपतीचं विसर्जन व्हायलाच 8 वाजलेले आहेत। त्यामुळे याही वर्षी पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुका आणखी रेंगाळणार हे जवळपास निश्चित झाले।